रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्ग खड्ड्यात आहे। रस्त्याची अत्यंत विदारक अवस्था आहे। रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावर सध्या खड्डेच खड्डे आहेत। रत्नागिरी ते संगमेश्वर दरम्यान महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था आहे। आरवली ते बावधनी या रस्त्यावर तब्बल 2.5 मीटरचे खड्डे पडलेले आहेत आणि आरवली ते बावधनी रस्त्याचे 35% काम पूर्ण झालंय। गणपतीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसमोर पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे यंदाही खड्ड्यांचं विघ्न आहे। रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे शुक्लकाष्ट कोकणवासियांच्या पाठीशी अजूनही चालूच आहे। अजूनही पाहिलं तर मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। या रत्नागिरी ते संगमेश्वर दरम्यानची ही अत्यंत दयनीय आणि विदारक अवस्था आपण दृश्यामधून पाहत आहोत। आरवली ते बावनदी रस्त्यावर 1 फुटांपासून ते 2.5 मीटर पर्यंतचे हे खड्डे सध्या आपल्याला दिसून येत आहेत। आरवली ते बावनदी रस्त्याचे 35% काम हे पूर्ण झालेले आहे। त्यामुळे गणपतीमध्ये येणाऱ्या चाकरमान्यांना सुद्धा या खड्ड्यांचे विघ्न असणार आहेत। आरवली ते तळेकांटे आणि तळेकांटे ते वाकेड या 2 टप्प्यात रस्त्याचे काम अद्यापही अपूर्णच आहेत। रोजचा या प्रवासामध्ये अक्षरशः आपल्याला त्रास शारीरिक मानसिक होतोय। काय आहेत आपल्या भावना? म्हणजे आता मी गोव्यावरून आलो, 4 तासामध्ये ते संगमेश्वर आपल्या निवळी फाट्यापर्यंत आलो होतो। तिथून यायला मला आता इथे 1 तास लागला। म्हणजे आहे कमीत कमी 10 ते 15 किलोमीटरचा रस्ता। तर मी तर म्हणतो अशा म्हणजे ह्या रस्त्याच्या बाबतीत जे कोण आहेत मंत्री वगैरे त्यांना उलट करून टांगायला पाहिजे। खरं सांगतो, हे माझी भूमिका आहे। नक्कीच आपण पाहिलं तर अतिशय संतापजनक प्रतिक्रिया या वाहनधारकांमधून देखील येतात। त्यामुळे या रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे शुक्लकाष्ट कोकणवासियांच्या पाठीमागून कधी नष्ट होणार हे आता पाहणे गरजेचे आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, संगमेश्वर, रत्नागिरी।